नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांनी मोटरसायकल बरोबर म्हैस पळवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं. अलाउट गर्दीमध्ये स्पर्धा संपन्न, वाढदिवसाचा अभूतपूर्व उत्साहाला सुरुवात. सुरेश बापू आवटी युवा मंच यांच्यातर्फे कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धांचं भव्य आयोजन करण्यात आलंय. आज धर्मवीर संभाजी एकता चौक, कमानवेस, मिरज या ठिकाणी मिरज म्हैसधारक असोसिएशन यांच्या मान्यतेनं आज मोटरसायकल बरोबर म्हैसवर रेडके पळवणं स्पर्धा नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये उत्साहात पार पडली. त्यामध्ये जनरल गट, खुला गट तसेच विविध गटात म्हैसवर रेडकू धारकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन रोख रक्कम व चांदीची गदा पटकावली. सुरेश बापू आवटी यांनी या स्पर्धेत स्वतः मोटरसायकलवरून म्हैस पळवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं. बापूंच्या अभूतपूर्व उत्साहाला दाद देऊन स्पर्धा प्रेमींनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, संदीप आवटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव, महादेव नलवडे, महेश पाटील, सचिन पिसे, अमित पिसे, राकेश शिंदे, रोहित आळतीकर, अनिल नाईक यांच्यासह मिरज शहरातील गवळी समाज व बापू प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत सांगली, कोल्हापूर येथील 36 पेक्षा जास्त म्हैस व रेडकू स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उद्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती नितीन आवटी यांनी दिली. कार्यसम्राट नगरसेवक मिरजेचं लाडकं नेतृत्व माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरामध्ये सुरेश बापू आवटी युवा मंचातर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आज 11 तारखेला धर्मवीर संभाजी एकता चौक मिरज या ठिकाणी मोटरसायकलवरून म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये समस्त मिरज नगरीतील व पंचक्रोशीतील व कोल्हापूर नगरीतील जयसिंगपूर असू दे, इचलकरंजी असू दे येथील गवळी समाज असंख्य संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. याचं कारण म्हणजे माननीय सुरेश बापू आवटी यांच्यावरती प्रेम करणारा हा गवळी समाज आज मिरज नगरीमध्ये देखील आहे. या सर्वांच्या आग्रहाखातर ही गेली अनेक वर्ष ही मोटरसायकलवरून म्हैस पळवण्याची स्पर्धा या मिरज नगरीमध्ये संपन्न होते. आज या स्पर्धेमध्ये एकूण मोठ्या गटामध्ये 36 म्हशी या पंचक्रोशीतून उपस्थित राहिलेले होते. या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणून माननीय लाडके बापू यांनी स्वतः मोटरसायकलवरून स्वतः म्हैस पळवलेली आहे. हे या आजच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं. त्याचप्रमाणे उद्या ठीक 12/12/2025 रोजी माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी मोफत फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ठीक संध्याकाळी 7 वाजता मिरज मूकबधीर कैरावी भिडे मूकबधीर शाळा मिरज या ठिकाणी मोठा बापूंचा स्वागत समारंभाचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 61 असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व सर्व मिरज नगरीतील जनता उपस्थित राहणार आहे. मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. धन्यवाद. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.